आपल्यासोबत पनवेलचे आमदार विक्रम पाटीलचे अधिकारी आज तुम्ही सभागृहात जो मुद्दा मांडला सिडकोबद्दल काय विषय होता आणि काय होते? पनवेल महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एक भूखंड हा सिडकोकडे मागितला होता. 2021 साली प्रधानमंत्री आवास योजना सिडको महापालिकेने मंजूर करून आणली होती आणि सिडकोनी एनओसी न दिल्यामुळे तो प्रकल्प प्रलंबित झाला. ही दिरंगाई जी झाली त्याला जबाबदार कोण आहे? सिडको जबाबदार आहे. सिडकोकडे जेव्हा त्यांनी ना हरकत दाखला दिलाच नाही, पण जेव्हा त्यांच्याकडे आम्ही महापालिकेने पाठपुरावा केला, त्यांनी सांगितलं तुम्ही दुसरा भूखंड नव्याने मागा, आम्ही तुम्हाला भूखंड देतो. मग अशा वेळेला त्यांनी 33 सर्वे नंबर हा देऊ केला आणि त्याचे पैसे भरून घेतले. महापालिकेसारख्या अथॉरिटीकडनं आपण 32 कोटी रुपये सिडकोनी भरून घेतले आणि त्यानंतर समजलं की तो 33 नंबर सर्वे नंबर तिथे आज अतिक्रमण आहे. ती जागा त्या ठिकाणी सिडकोच्या अखत्यारीत अजून आलेलीच नाहीये. मग अशा पद्धतीनं फसवेगिरीचं काम सिडकोने का केलं हा प्रश्न आज सभागृहात मी उपस्थित केला आणि त्यामध्ये हा भूखंड नंतर जेव्हा आम्ही ह्याच्या खोलात गेलो तेव्हा सिडकोने सांगितलं की आता तुम्ही 59 नंबर भूखंड मागा, तो आम्ही देतो. त्यामुळे ते सांगून सुद्धा आजपर्यंत प्रकल्प भूखंड दिलेला नाहीये. 14 पत्र महापालिकेने दिले. जर का महापालिकेसारख्या अथॉरिटीची सिडको अशी स्थिती करणार असेल तर सर्वसामान्य जनतेला सिडको कसं वागवत असेल याचा विचार न केलेला बरा अशी स्थिती आहे. त्यामुळे आज हा विषय मी सभागृहात मांडला. त्यामध्ये सकारात्मक उत्तर मंत्री महोदयांनी दिलं आणि सांगितलं की हा जो भूखंड आहे तो 1 महिन्याच्या आतमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे मला वाटतं की हा सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय आहे आणि यात मी मागणी केली की हा भूखंड खरं तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आहे. त्यामुळे तो शासन निर्णय आहे की 1 रुपया नाममात्र दराने म्हणजे जवळपास फ्री फुकट हा भूखंड खरं तर महापालिकेला दिला पाहिजे. तो त्या पद्धतीने मिळावा ही सुद्धा मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. कारण महापालिकेचे 32 कोटी सिडकोकडे बिनव्याजी जवळजवळ 2 वर्ष पडून आहेत. मग ह्याच्यावरचं व्याज 5-1 कोटी रुपये होऊन जातं. ते सिडकोनी नाहीतर कंपन्सेट करावं. अशा प्रकारचे ह्यात अँगल्स आहेत आणि त्यामुळे या विषयामध्ये सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबरीने MMRDA महापालिकेने जी मागणी केली होती की 11,000 घरं MMRDAची ही पनवेल महापालिकेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बांधून तयार आहेत, पनवेल तालुक्यात तयार आहेत. मग जर का ही घरं तयार आहेत आणि महापालिका त्या ठिकाणी ही घरं मागते, पनवेलला जर स्लम फ्री पनवेल करायचं असेल आणि आम्हाला जर का झोपडपट्टी वासियांसाठी त्यांच्या आहे त्या जागेवरती घरं बांधायची असतील तर ते बांधण्यासाठी त्यांना कुठेतरी स्थलांतरित करावं लागेल. ही जर का MMRDAने आम्हाला घरं दिली असती तर त्याच्यामध्ये आज हे स्थलांतर करून आमचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी काही गरिबांना घरं बांधायची आहेत, झोपडपट्टी वासियांसाठी घरं बांधायची, ते प्रकल्प पूर्ण झाले असते. त्या व्यतिरिक्त पण अनेक प्रकल्प असे आहेत की जे पनवेल महापालिकेच्या विकासामध्ये त्या ठिकाणी अडचणीचे ठरतात. त्यामुळे जर का ही घरं तात्काळ मिळाली तर अनेक विषयांना मार्ग मोकळा होईल ही मागणी सुद्धा आम्ही केली आणि त्या विषयावर सुद्धा सकारात्मक निर्णय होत आज संध्याकाळी त्यावरती तातडीची बैठक ही त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सिडकोबद्दल अनेक तक्रारी येतात की ते कामं जवळपास लवकर होत नाहीत किंवा दिरंगाई होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता खरं तर ही खूप मुजोरीची आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं देवाभाऊंचं सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करतं. अनेक विजनरी विषय समोर येत आहेत, अनेक लँडमार्क निर्णय सरकार करतंय आणि अशा वेळेला ते निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. अनेक अधिकारी पॉझिटिव्ह पद्धतीने वागतात, पण अनेक अधिकारी बदमाशी करण्याचा प्रयत्न करतात आणि चांगला विषय कुठेतरी खराब करण्याचा विषय हा कधीतरी होतो. मग त्याच्यामध्ये मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्यांना विनंती करणं, विनंती समजत नसेल तर त्यांना जी भाषा समजते ती बोलणं, पण शेवटी जनतेचं कल्याण, जनतेला त्यांची कामं करून मिळणं हे आमचं एम आहे, ध्येय आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. त्यामुळे ज्या पद्धतीनं आमच्यापर्यंत विषय पोहोचतात त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हे होते विक्रम पाटीलजी, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.